Good morning, students. Today we are going to start Journey to the West. Journey to the West. When we read the words Journey to the West, we naturally start thinking about a journey to Western countries like England and America. जर्नी म्हणजे प्रवास, वेस्टर्न म्हणजे पाश्चिमात्य. पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द आपण वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड, अमेरिकेसारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाचा विचार करू लागतो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट वी आर द वेस्ट. दिस पर्टिक्युलर जर्नी that we are going to read about was actually a journey from China to our own country. It was made by the famous 7th century traveler Yuan Chuang. पण पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. आपल्या पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहोत. आपण आता ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत तो वस्तुतः चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास होता. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन च्वांग याने हा प्रवास केला होता. In those days, traveling from China to India was not an easy task. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. Who would do it? But Yuan Chong had a dream. बँडिट्स म्हणजे लुटारू. त्या दिवसात म्हणजे त्या काळी चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणं हे काही सोपं काम नव्हतं. वाळवंटे ओलांडत, हिमाच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारिक असे अपरिचित मुलूक प्रदेश तुडवीत जिथे लुटारू आणि डाकू फिरत असत, अशा रस्त्यांवर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. कोण करणार हे? पण युआन च्वांगचे एक स्वप्न होते. He wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. It was like a pilgrimage to him. Scriptures म्हणजे धर्मशास्त्र, होमलँड म्हणजे जन्मभूमी किंवा मातृभूमी, पिलग्रिमेज म्हणजे तीर्थयात्रा, तीर्थस्थान. भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्याची इच्छा होती. त्याच्यासाठी त्याने हा प्रवास एक धार्मिक यात्रा म्हणूनच केला. युआन चॉंग अंडरटूक द लाँग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. फॉर 17 long years he kept on traveling, suffering many hardships on the way. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी युआन च्वांगने हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला. मार्गात कष्ट उपसत 17 वर्षाचा प्रदीर्घ अवधी तो प्रवास करीत राहिला. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range and on along the Silk Road through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. रेंज म्हणजे रांग. भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातनं प्रवास केला. नंतर त्याने तियान शान या पर्वतरांगातनं प्रवास केला. प्रदीर्घ अशा रेशमी मार्गावरून त्याने प्रवास केला. सध्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून त्याने प्रवास केला. इन इंडिया he traveled to many parts and gathered many important manuscripts. Manuscripts म्हणजे हस्तलिखित. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते सुद्धा जमा केली. The way back home was also equally difficult, but Yuan Chong managed to reach China safely along with the scriptures. This was a great achievement. It was almost unbelievable.
परतीचा प्रवासही तितकाच खडतर होता, पण हस्तलेखांसमवेत चीनला सुरक्षितपणे पोचणे त्याने साधले. हे एक महान यश होते. ते जवळजवळ अविश्वसनीयच होते. So much so that people thought that the gods and the supernatural powers had helped Yuan Chong in his quest. सुपरनॅचरल पॉवर्स म्हणजे दैवी शक्ती, अतिंद्रिय शक्ती. क्वेस्ट म्हणजे शोध. इतका अविश्वसनीय त्याचा प्रवास हा होता की देवांनी आणि इतर अतिंद्रिय शक्तींनीच युआन च्वांगला या शोधात सहकार्य केले असे लोकांना वाटू लागले. This gave rise to many interesting folk tales. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about the famous pilgrimage. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. काही शतकानंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. या लोककथांमधील बऱ्याचशा कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला. ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. Evil powers म्हणजे दुष्ट शक्ती, गॉबल म्हणजे बकाबका खाऊन घेणे, मॉन्क म्हणजे साधू. ही कादंबरी आपल्याला असं सांगते की या पवित्र साधूला ठार मारण्यासाठी, त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. Who would save him? Who would vanquish the demons? Well, the Guanyin deity, who is the goddess of mercy, has seen to that. She has assigned this task to 3 special people: Sun Wukong or the Monkey King, Zubaiji or Pixie, and Sha Wujing or Sand Priest. वँकिश म्हणजे पूर्ण पाडाव करणे, डेटी म्हणजे देवता. ह्याचा बचाव कोण करणार? असो, दयेची देवता असलेल्या ग्वानयीनने ही काळजी घेतलेली आहे. सन वुकॉंग किंवा माकडांचा राजा, जुबजी किंवा पिक्झी आणि शाबजिंग किंवा धुळीचा साधू. या 3 विशेष व्यक्तींकडे दयादेवतेने हे काम सोपवलेले आहे. Now, these 3 characters are no sons. In fact, though they all have supernatural powers, they are known troublemakers. So the gods have thrown them out of the heaven. However, the kind deity Guanyin has offered each of them one more chance. आता या 3 व्यक्ती म्हणजे काही संत नव्हत्या. खरे तर या सगळ्यांकडे जरी अतिंद्रिय शक्ती असल्या म्हणजे दैवी शक्ती असल्या तरीही ते उपद्रवी म्हणूनच ज्ञात होते. म्हणूनच देवांनी त्यांना स्वर्गातनं हाकलून दिलेले आहे. पण दयाळू देवता ग्वानयीन हिने या तिघांपैकी प्रत्येकाला आणखीन एक संधी दिली. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क, देन यू मे रिटर्न टू द हेवन. या पवित्र साधूच्या भारत यात्रेत तुम्ही जर त्याला सहाय्य केले तर या सत्कार्यासाठी तुम्ही जर आपल्या शक्तीचा प्रयोग केला तर तुम्ही कदाचित स्वर्गात परताल. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी युआन चॉंग्स डिसिपल्स अँड टू हेल्प युआन चॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स humorous adventures on the way to the holy land, India. म्हणजे शिष्य, एक्साइटिंग, मनात हडबड उडवून देणारा. त्यामुळेच युआन चॉंग यांचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासात त्याला सहाय्य करणे याला या तिघांनी मान्यता दिलेली आहे.
आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक, क्षोभक आणि कधीकधी गमतीदार साहसे करावी लागली आहेत. The most powerful among the three disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणजे असामान्य. या 3 शिष्यांपैकी सर्वात शक्तिशाली होता तो म्हणजे सन वुकॉंग. त्याच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. He was born when winds blew over a huge stone egg on the flower fruit mountain. He is able to transform himself in 72 different ways. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. Strands म्हणजे एक केस. पुष्पफल पर्वतावरील दगडी अंड्यावरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा याचा जन्म झाला. तो स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतर घडवू शकत होता. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूमध्ये रूपांतर करू शकत होता. His as you wish gold banded cuddle is also magical. It can grow as big as a pillar, supporting the sky. But at other times it become as tiny as a needle. कडल म्हणजे सोटा. त्याच्याजवळचा सोनाचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटा जादूचा आहे. तो आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभा एवढा मोठा होऊ शकतो, पण इतर वेळी तो सुई एवढा छोटा होतो. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे behind his ear. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. टक्स म्हणजे खोचणे. मग हा वानरांचा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवतो. केवळ एक कोलांटी उडी मारून सन वुकॉंग हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतो. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. His body is as hard as a diamond, so no one and nothing can injure him. His golden gaze, fiery eyes have X-ray vision. No one can deceive him. Gaze एकटक नजर. फायरी आईज म्हणजे जळजळीत डोळे. तो अग्नीतून प्रवास करू शकतो, पाण्याखालून प्रवास करू शकतो आणि स्वेच्छेनुसार कोठेही उडत जाऊ शकतो. त्याचा देह हिऱ्याप्रमाणे कणखर आहे, म्हणून त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नाही. सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या त्याच्या आग ओकणाऱ्या डोळ्यात क्षक किरणांसारखी नजर आहे. त्याला कोणीही फसवू शकत नाही. सन वुकॉंग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट, बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. ही लव्स टू हॅव फन, and some of his superpowers help him to just that. He has a vase which can stuck in anything or anyone. Trickster म्हणजे फसवणूक करणारा. सन वुकॉंग शूर, हुशार आहे, पण लबाड पण आहे. गंमत जमन करणं त्याला अतिशय आवडते. त्याच्या जबरदस्त शक्तींपैकी काही शक्ती त्याला या कामी मदत करतात. त्याच्यापाशी एक पात्र आहे. हे पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक्स. एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून ते उघडू शकेल. तो अतिशय चपळ आहे. डोळ्याचे पाते लवते न लावते तो अतिशय विशाल होऊ शकतो, तर अतिशय सूक्ष्मही होऊ शकतो. या शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे खिजवले असेल याची कल्पना तुम्ही करूच शकतात. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions
Head on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. सन वुकॉंग आणि त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मार्गावर ही साहसे करावी लागली. त्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचे असेल तर पश्चिमेकडील प्रवास या पुस्तकाच्या जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतरात त्यातील कथा तुम्हाला मिळतील. Some of the stories have also been turned into films. What do you like better, to read the historical account of Yuan Chong's travels or to read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find out what you like better. Happy reading! यातील काही कथांवर चित्रपट काढण्यात आलेले आहेत. तुम्हाला यातील काय बरे अधिक आवडेल? युआन चॉंग याच्या प्रवासाचे ऐतिहासिक वर्णन वाचणे आवडेल की सन वुकॉंग यांच्या कल्पनारम्य असा कथा वाचणे आवडतील? तुम्हाला अधिक काय आवडते ते पाहण्यासाठी तुम्ही दोनही पुस्तके वाचणे कदाचित अधिक संयुक्तिक ठरेल. तुमचे वाचन आनंदी ठरो. थँक्यू.